करते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अनंत जीवन फल पावे चारों युग प्रताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवविधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दास तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त काई और देवता चित्तन धरई हनुमत से संकट कटे मिटे सब पीड़ा जो सुमरे हनुमत बल बीरा जो शत बार पाठ कर कोई जो गई बंदी मास को जो पढ़े हनुमान चालीसा होय से निरागे गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय मागे पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो रघुपति सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संत जय जय सीता नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। निषाद राजानं गंगा नदीच्या किनाऱ्यावर आपली सेना उभी केलेली होती. त्या सेनेला आज्ञा दिली की भरत महाराजांच्या सगळ्या सेनेचं आणि भरताचं रक्षण करा, सेनेला विश्राम करू द्या. कारण भरताचं न निषेध राजांचं भेट झाली, हे रामाचे सखे आहे असं सुमंतानं सांगितलं. आणि नंतर निषाद राजानं सांगितलं की भरत महाराज आपण निवांत झोपा, माझी सेना संपूर्ण तुमच्या सेनेचं रक्षण करेल. असा निश्चय झाल्यानंतर भरत महाराज आपल्या मंत्र्यांसहित आपण आपल्या तंबूमध्ये निवांत झोपावं. आणि भरत महाराज शांत बसले. शांत बसल्यानंतर त्यांना रडू आलंय. कारण जे भावना प्रधान आणि सात्विक माणसं असतात त्यांना घडलेला प्रसंग आपल्यावर आरोप आहे असं जर त्यांच्या मनाला लागलं तर त्यांना वारंवार दुःख. रजोगुणी माणूस काय म्हणतो, निभून टाकू. तमोगुणी म्हणतो नाही त्याला संपवून टाकू. असे 3 प्रकार असतात जगामध्ये. आज सगळीकडे तमोगुण वाढलाय आणि त्या तमोगुणा साईडने दिल्यामुळे तो त्याचे काच फोडून टाकतोय. तुला आवाज येत का? अरे झाला असेल पण इतकं नाही करायचं ना. तर कलियुगामध्ये तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे. आणि त्या तो सत्ययुग होता. पण त्या सत्ययुगामध्ये सुद्धा तमोगुण होता, पण तमोगुणाला प्रमाण होतं. कलियुगात तमोगुण जास्त आहे, प्रमाण नाही. कारण हे 3 गुण जगात असतात. हे जेव्हा समान राहतात त्यावेळेला शांतता आहे. पण हे 3ही गुण राम जेव्हा राजे झाले तेव्हा समान झाले. म्हणून सगळ्यांची इच्छा होती राम राज्य व्हावं. अनादिकालापासून म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून सगळ्यांजवळ रामराज्य झालं पाहिजे. पण कली होऊ देत नाही, कलह वाढवतो. कली होऊ देत नाही आहे.
आपण घरामध्ये सुद्धा समानता आणण्याची प्रयत्न केली तर कोणीतरी एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष आपला कलह उभा करू दे. कारण कली अत्यंत कठीण आहे. कैकेयी पुत्र भरत महाराज दशरथाचं एवढं संपन्न राज्य लक्ष्मी असल्यावर सुद्धा या इथे असा हा प्रसंग घडून आला याचा विचार करीत बसतो. सात्विक माणूस एकटे बसले की विचार करतो की काय आपल्यावर असं काय आपलं काय चुकलं, आपल्या हातून काय घडलं की त्याचं हे फळ मिळत आहे. असं माणसाच्या मनामध्ये प्रसंग निर्माण होतो सात्विक माणसाचा. दशरथ कुमार श्रीराम माझे स्वामी आहे, माझे सखा आहे. आता मी गंगा किनाऱ्याहून जात असताना माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय असेल. हा गंगा नदीवर पोहत त्यांचा मित्र बनून गेला, सखा बनून गेला आणि मी भाऊ असून शत्रू. मनामध्ये विचार करतो. तेव्हा सात्विक माणसाचे विचार सांगितले. सात्विक माणूस कोणतीही गोष्ट घडून गेली आपल्या हातून चूक. आता भरताची चूक नाही आहे, पण भरताच्या आईनं चूक केली की माझ्या मुलाला गादी द्या म्हणून भरत ते दुःख आपल्याकडे घेतोय. भरताचा भाव रामाबद्दल संतोषजनक आहे, पण माझ्याबद्दल रामाच्या मनात काय असेल की याच्यामुळे आपल्याला मनात जावं लागेल. राज्याचा प्रश्न नाही आहे, रामाच्या मनात काही नाही आहे, पण भरताच्या मनामध्ये आहे. ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते त्यांनी जर कोणाजवळ एखादा आपल्याबद्दल शब्द वापरला तर आपल्या मनात येते की त्यांना आपण काय केले, का बरं बोलले असलेले असते. त्याप्रमाणे इथे आहे. म्हणून त्यावेळा हे गंगा माते तू माझ्याबद्दल कुशल हो आणि रामाच्या मनात संतोष ठेव. मी तुला पूजन करतो, एकांतात बस. आम्हाला सुद्धा काही लोकांवर कठीण प्रसंग आले की एकच सांगावं लागतं, त्या कुलस्वामिनीला शरण ना. तिला शरण गेल्याशिवाय काम होणार. आता कालच कोणाचं काम आणलं होतं ना, ते म्हणजे आमचं तुळजापूर. म्हटलं इतक्या तुळजापूरला कशाला जातो, आपल्या घरामध्ये आपण देवीचा टाक केलाय ना, तिच्या समोर बसा ना. त्या तुळजापूरला 8-8 तास लागतात दर्शनाला. ती देवी 1 वर्षातून एकदा गेले ठीक आहे, आता वारंवार जाण्याचा विचार नको करू. आपल्या घरात देवी आहे ना, आपण टाक केलाय ना, लागलं तुला ते मोकळावाच्या रस्त्यावर आणखी कोणी देवी बसवली तिथे जाऊ नये भाऊ, कुठे चालला तुळजापूरला. मनुष्य संकटात असताना एखाद्या वेळा काही हिंमत करतो आणि दुसराच फाटा फुटतो. आता त्या बिजासन देवीला कोणी गेले, गाडीत मिळली, दोघं संपून गेले. कारण कली आहे, दुर्धर आहे, दुस्तर आहे. थोडं सावधान राहिलं पाहिजे, विचारपूर्वक केलं पाहिजे. कानाला अनुसरून आपलं वागणं झालं पाहिजे. काल विचित्र आहे, आज लोक कानाला अनुसरून कानाला टसल द्यायला जातात तर संपून जातात. एक मुलं आहे, भडकावून जातो सध्या. विचार विनिमय ग्रंथ देतात, पण आपण ग्रंथाचे विचार प्रचारात करीत नाही. फक्त करमणुकीपर्यंत ढोल वाजवायचं, गाणे म्हणायचे आणि लोकांना करमणूक करून द्यायचं चाललं जायचं. ग्रंथ विचार प्रवर्तक आहे. समाजामध्ये विचार मांडले पाहिजे. काकुस्थ कुलभूषण भरत मागे फिरून पाहतो तो निषादराज उभा आहे. भरत महाराज, मी तुम्हाला झोपायला सांगितलं ना. अरे निषादा, तू रामाचा सखा आहे, मी शत्रू आहे. 2 संभाषण झालं. तू सखा आहे, तू निर्भय आहे, मी शत्रू असल्यामुळे मला भय आहे. निषाद म्हणाला, नाही, तुम्ही रामाला ओळखलं नाही. मी पण असंच वाटत होतं मला की राम जवळ घेणार नाही, पण जेव्हा सुमंताने सांगितलं की हा निषाद दशरथ राजाला मदत करतो, तर मला काका म्हणून रामानं नमस्कार केला.
सुमंताने सांगितलं होतं निशागरात आपल्या अयोध्येकडे कोणाची वाईट दृष्टी पडू देत नाही, हा बाहेरच्या बाहेर निघून. दशरथ राजा याला आपला मंत्री मानत होते. रामानं वंदन केलं. इतके प्रभू असल्याबरोबर तुला प्रभूच्या बद्दल असं मनात येत आहे, अरे मी तर तिलाही ते तू भाऊ आहे. असे मित्र मिळाले पाहिजे. आपल्या मनातलं किलबिश दूर करा. तू मुंबईला राहिला ना, याने दुसरं शेत घेतलं ना, असा सांगणारा नको. कोण? कौस्तुभ. भाऊचं नाव काय आहे? कौस्तुभ. पण तू असं करतो. लक्षात घ्या. केव्हाही कोणामध्ये दुरावा निर्माण नाही करायचा. जर दुरावा निर्माण केला तर तुम्ही जीव आहात, आणि जर तुम्ही दुसऱ्याचा दुरावा दूर करत असाल तर जीवात्मा आहात. जीव आणि जीवात्म्यामध्ये फरक आहे. जीव कसंही कर्म करतो, जीवात्मा सत्कर्म करतो. म्हणून आपण जीव आहे. पण आपण जर परमार्थात गेलो अध्यात्मात तर आपण जीवात्मा होतो आणि परमात्मा आहे. जीवात्मा आणि परमात्मा यांचा संबंध महात्मा जोडतो, म्हणून त्याला महात्मा म्हणतात. मोठा आत्मा, आपण छोटे आत्मा आहोत. परमात्मा मोठा आत्मा आहे. पण हे महात्मा जीवात्म्याची, जीवाशिवाची घडली समाधी. मिटला प्रपंच शुद्ध स्वरे गर्दती चारी. जीवात्मा, आपण जीव आहोत. आपण म्हणतो ना अजून जीव आहे, रबो गेला नाही जीव. तर महात्मा जीवात्मा. आणि ते जीवात्म्याची आणि परमात्म्याची संगती जोडतात. गुहक हा निषाद असून सुद्धा महात्मा ठरतोय, कारण दशरथाशी सत्याने वागला आहे. आपलं वर्तन जे आहे ते देवाकडे मिळते. वर्तनानं मनुष्य श्रेष्ठ होतो. म्हणून सत्यता, सरलता आणि सभ्यता या तीन गोष्टी मानवाचं अलंकार आहे. अलंकार कशाकरता घालतो आपण? सुशोभित दिसण्याकरता. हात चांगला दिसण्याकरता अंगठ्या आहे, गळा चांगला दिसण्याकरता लॉकेट आहे. माणसाला दोनच अलंकार आहे. स्त्रियांना भरपूर अलंकार. त्यांनी चांगलं दिसलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. नाही तर नाव सोनूबाई नाती कथलाचा बाळा काय उपयोगाचा? अलंकाराचा अनुभव करतो. कलियुगात तर अनेक प्रकारचे अहंकार आहे, अलंकार आहे. पण अलंकारात भेसळ आहे कलियुगामध्ये. जेवढी तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल ना तेवढं तांबं जास्त घालावं लागतं. म्हणून पूर्वी लोक सरळ वेळा घालायचं सोनं आहे, म्हणजे कोणाला कमी पडायचं नाही. आता अशी पाहिजे, तशी पाहिजे. कमी किंमत होऊन जायचं सोन्याची. हे सिद्धांत आहे. म्हणून त्यावेळेस रामाचा विषय काय? राम दंडकारण्यात जाणार. मी तर निषाद असून रामाला असं सांगितलं होतं की मी दंडकारण्यात येतो, तुमचं राज्य कोणालाही सोपवून देतो. हा निषाद असून सुद्धा रामाच्या बरोबर जायला तयार होतो. माझा बंधू लक्ष्मण रामाबरोबर चालला गेला आणि मी मात्र कचाट्यात सापडलो आहे. निषाद म्हणाला, हा जो कुहक आहे ना, हा नावाडी, हा मोठा भाग्यवान आहे. याने रामाचे पाय धुतले. यालाही रामाने आशीर्वाद दिला. सीता अंगठी द्यायला गेली, त्याने घेतलं नाही. त्याने सांगितलं, प्रभू माझा नियम आहे, जो कोणी द्रव्यहीन असेल त्याला फुकट नेण्याचा. कारण राम काय होते, काही नव्हते. सीतेला सांगितलं दे म्हणून, काही नव्हतं रामाकडे. माझा नियम आहे म्हणे, जर तो द्रव्यहीन असेल किंवा संत असेल तर त्याला गंगा पार फुकट उतरवून देणे. अजूनही नावी नाव्यापासून पैसे घेत नाही, दाढी करून द्यायची, कटिंग करून द्यायचे.
दोघी धोव्यापासून घेत नाही, आपण मात्र कोणापासून घेऊन घेतो. असं आहे. नाही तर मला वेळ नाही असं सांगून देतो. जिथे काही मिळणार नाही ना तिथे माणूस काय म्हणतो, मला वेळ नाही. तुमच्या आधी दुसऱ्याचं घेतलंय. सामाजिक बंधन सुद्धा तोडून टाकतो हा कली. मामाची मुलगी गेली, बहिणीने हुंडा मागायचा आहे का, कोणाची करते, पण तरी घेतल्याशिवाय सोडत नाही. विचार करा, हे लक्षात. आणि आत्याला वागवत नाही, सूट करे. आत्या असते तिची, तिला बी वागवत नाही. पहा तुम्ही काय काय करू. आत्या आहे ना आपली, मग तिला वागवायला काय झालं. मग तू मंदिरात येणारे असते ना ती आत्या, तू म्हणा तुमची पोरगी तर मस्त तुमचं प्रवचन ऐकलं, पण मला वागवत नाही, मला टोचून बोल देते. तर पोरीने चिठ्ठी लिहिली नाही का, कारण तुझी आत्या आहे तर मग तू तिचं हे करता, तिचं ऐकणं, तिच्या आज्ञेत राहणं. आत्या आहे नाही, कारण हा कली. स्नेह सुद्धा कलीने तोडून टाकलाय. म्हणून लोक काय करतात, कलई करता म्हणे. काय कली म्हणजे कलई, सुपर बोलायचं फक्त. म्हणून त्यावेळेस या वन प्रदेशामध्ये मला तू आराम करायला लावतो, येऊन बैस माझ्याजवळ. तू रामाच्या जवळ बसलाय, माझ्याजवळ बैस आणि मला रामाची गोड कथा सांग की गंगा किनाऱ्यावर राम कसे राहिले. म्हणाले, भरता, रामाला आम्ही तृणशय्या करून दिली. राम आणि आईसाहेब झोपल्या. मी लक्ष्मणाला सांगितलं तुम्हाला करून देतो, तुम्ही झोपा. तेव्हा लक्ष्मणानं मला सांगितलं, बोला आज नाही, मी 14 वर्ष झोपणार नाही. पुन्हा भरताला की लक्ष्मणानं एवढा पण केलाय म्हणे. हो, आता हा दुःखी आणि हा प्रेमी. कोण प्रेमी आहे, निषाद, आणि भरत दुःखी आहे. आता याला असं कळत नाही की याला जास्त सांगू नये. याच्या मनामध्ये रामाबद्दल आदर आहे आणि तो आदर सांगताय, आणि इकडे भरत मात्र फिरणार. याने फुकट नेलं, याला राम कळाला. आणि माझं काय दुर्दैव आहे की माझा भाऊ असून मला हे लक्षात. हे एक प्रेम आहे. म्हणून हे नेते सुद्धा आहे ना, काही विरोधी पक्षाचे असते, काही पक्षाचे असतात. सभा गाजवतात, ते भानगडी करता, एकमेकाला तो याला बोलतो, तो त्याला बोलतो, आणि निघाले की हातात घेऊन बाहेर पडतो. आपण म्हणतो वाचतात म्हणतो, ते त्यांचं ते काम आहे. पण आत्रे आणि केळकर एकामेकावर वार करायचे, आणि सभा संपली की दोघं आत्रेच्या घरी जेवायला जायचे. केळकर तो म्हणाले असं नाही, नाही ते मित्रत्व आहे, पण पक्षाचं काम करतो मी. नंतर का मित्र सोडून देत आहे. कारण तुम्ही विरोधी पक्ष ना, मुख्यमंत्र्याच्या घरी लग्न असलं दुसऱ्या मंदिरात जातात ते सगळे, आणि मस्त जवळजवळ बसतात. हे लगेच पेपरात टाकून देतात, जवळजवळ बसले. आपण नको सांगणार ते काय आपल्यासारखे आहे. आपण तो इकडून आला की हा इकडून जातो. आपण अज्ञान आहोत, तसं नाही चालत. त्यावेळेस मी आशा करतो की तुम्ही झोपा, आणि माझं आज रात्र माझी सेना तुमची सेना सांभाळेल. कारण तुम्हाला पुढे प्रवेश करायचा आहे, प्रवास करायचा आहे.
आता भोग निषाद राजा आणि भरत असं संभाषण करीत असताना बुद्धिमान भरतानं एक उत्तर दिलंय, भैया राम सखा होण्याकरता तू काय केलं हे सांग. लक्षात घ्या, तू एकाच दिवसात भेटला आणि त्यांचा सखा होऊन गेला. तू काय केलं? आणि काही नाही. दशरथ राजाच्या कृपेने मला सत्य पालनाची सवय लागली. काय उत्तर दिलं. मी तर निषाद आहे, आम्हाला संस्कार नाही, घेणं नाही, देणं नाही, काही नाही. पण राजा दशरथ माझा आराध्य होता. वरचा देव मला दिसला नाही, पण या देवाने मला घडवलं. अशी काही लोक आहेत जे माणसं घडवतात त्यांचं लोकांना वारंवार सांगतात, यांनी मला घडवलं, यांनी मला घडवलं, यांनी मला घडवलं. वडील गरीब असतात, माझ्या भाऊने मला शिकवलं, मोठं केलं, घडवलं, असं तो जन्मभर. ही बाई म्हणजे किती दिवस गोडवं लागत तर मी तुझे भावल्या. आता त्याने घडवलं तर तो बोलणारच. म्हणून एक लक्षात ठेवावं, ज्यांना आपल्याला घडवलेल्या लोकांचं प्रेम नाही त्यांच्यासमोर तो विषय काढू नाही, तर दुधात मीठ पडल्यासारखं होतं. जेवता जेवता मनुष्य विषय काढत त्या जेवणाची भानगड होते, तर बासुंदी वाढायची राहूनच जाते. जे श्रुत आहे, जे ऐकण्यालायक आहे, त्यांच्या समोर ते सांगा. ते आपली गावठी मनाने काढावं पुढे. अज्ञान लोकांसमोर कथा गाऊन काही उपयोग नाही. भैया तुझं मनोरथ पूर्ण झालं, तुझी श्रद्धा आणि तुझं सत्काराचं जो हे आहे तो फार वेगळं आहे. पण एक सगळी दशरथ राजाची कृपा आहे. तुमचे संस्कार तिकडून मला मिळालेले आहे. निषाद राज म्हणाला, मी भारद्वाज ऋषींच्या आश्रमापर्यंत गेलो त्यांच्याजवळ, आणि गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, माझी इच्छा होती त्यांच्याबरोबर जायचं, पण मला त्यांनी सांगितलं भरत एकटा आहे. दशरथ राजा फार बलवान होते, देवांना मदत करीत होते. माझा भरत एकटा आहे, त्याला दुःख होईल, त्याला राज्य सांभाळताना त्रास होईल, तर तू माझ्याबरोबर येण्यापेक्षा माझ्या भरताचं राज्य इथून सांभाळ, म्हणजे मला माझ्याबरोबर आलं. असं सांगितल्याबरोबर भरताला एकदम आनंद झाला की माझ्याबद्दल रामाच्या मनात प्रेम आहे. कोणी काही सांगितलं तरी आपल्या भावाबद्दल आपण प्रेम कमी नाही. त्याला काही प्रसंगाने काही गोष्टी कराव्या लागल्या असतील, पण त्याने आपल्याला वाढवलंय, मोठं केलंय, नोकरीला लावलंय. एवढंच नाही तर त्याची साली पण देऊन दिली आपल्याला. बरेच भाऊ काय करणार, इतकंही करतो. म्हणून कोणी चुगली सांगितली, त्याच्या हातून एखादी चूक झाली असेल तरी आपण त्याचा दुराग्रह कारण चूक होते असं नाही आहे. व्यवहारात होते, याच्यात होते, त्याच्यात होते. जो व्यवहार करतो ना मोठा माणूस, त्याला मोठे आकलेने करावं लागतं. म्हणून व्यवहाराकरता प्रेम नाही तो. एक वर्षापूर्वी इथे हिस्से वाटे झाले ते. अशीच रात्रीची वेळ होती, माझ्या प्रवचनाच्या तेव्हा नाही 2 चिठ्ठ्या महाराज देवापुढे टाका, आणि ज्याने तो प्रयोग केला होता त्याला चिठ्ठी उचलायला लावली, तर त्याच्या विरुद्ध निर्णय तर लगेच तो भांडायला म्हटलं, कारण तूच काय भांडलो,
तूच काढलं नाही चिठ्ठी टाकायचं म्हणे आणि तुलाच उचलायला लावले ना, तूच लिहिलं होतं. माझं हे तुझं नशीब नाही म्हणे. तो 1.5-2 वर्षाने पळून आला होता. महाराज अजून निपटलं नाही. अरे निपटायचं काय, त्याच दिवशी निपटलं होतं ना. तर तुम्ही जर असा निर्णय टाकला देवापुढे, याच्याकरता चिठ्ठी लहान मुलाला उचलायला लावायची. हे जे निर्णय करायचे असतात देवापुढे, हे काम करू का नको, तर लहान मुलाला. आणखीन काही लोक म्हणतात प्रमाण आहे, ज्याच्यावर माशी बसेल ती उचला. आता माशीला तर कोणी काही शिकवत नाही, म्हणजे त्याच्या पुढचे निर्णय असतात. आता बघा तुम्ही, ते आपल्या कोणत्या तरी गावाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळे शेतकरी पाणी नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं की पाणी काही ठिकाणी जोरात पडेल आणि काही ठिकाणी पडणार नाही, श्रावणातच पाऊस सुरू होईल असं. यांच्याजवळ तर यंत्र आहे. बरं यंत्र काय करेल, हवा बदलत नाही. सकाळीच असते तर दुपारी वेगळे होऊन जाते. ते काय करते, जळगाव जास्ती पडणार आहे तर तो तिकडेच पडून जातो चोपड्याच्या जंगलामध्ये, जळगाव राहून जातो. त्यांना वाटतं की हवा सरळ जाईल, ती तिरपी गेली. आणि तशी तिरपी गेली तर राव्यालाच पाणी पडलं तर केली झोपून गेली. तर त्यांनी निर्णय केला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या बुद्धिमान राजकुमार भरतानं ऐकल्या आणि त्याने गुहकाला हात जोडले. महाबली, तुम्ही मल्ल दिसतात पण तुमची बुद्धी तल्लक आहे. कसा होता तू? आता बरं जंगलातले राहणारे सगळे करणारे, बुद्धी तल्लक आहे. बुद्धी कशानं तल्लक येते? बुद्धी कर्मानुसार आहे. लक्ष द्या, आपण ज्या प्रकारचं कर्म करत जाऊ तशी तशी बुद्धी बनत जाते. बुद्धी बनत जाते. बुद्धी कर्मावर अवलंबून आहे, अभ्यासावर विद्या अवलंबून आहे. म्हणून ते म्हणतात, अनायासेनं रामचंद्राची आणि तुमची प्रीती झाली, तुमच्या मनात दुर्भावना नसेल, तुमचं मन शुद्ध आहे. निषाद म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं ना, मला सगळे संस्कार दशरथ राजाचे आहे. वडिलांची महती भरताला ऐकू येते आहे. आणि या वडिलांच्या निधनाला मी कारण झालो आहे की भरताला राज्य द्या. अधर्माचं राज्य मला मिळणार आहे. कारण धर्म काय आहे? रघुकुलाचा घरातल्या मोठ्या माणसाला राज्यभर द्यायचं. मी अधर्मी आहे, मी पापी आहे, म्हणून हे सगळं घडलं. माझ्या आईच्या मनात असं जर कपट आणि माझं व्यक्तिगत प्रेम नसतं तर आज असं घडलं नसतं. म्हणून गदिमाने लिहिलंय, दैव ज्याचे दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्याच गदिमाच्या घराचे भानगड चालले आहेत. ते नातून ते बाकीचे विकून टाका जाऊन हे स्मारक ठेवा, हे स्मारक ठेवा. जिथे रामायण लिहिलं गेलं तिथे कलीने प्रवेश केला. पेपरला मोठी बातमी आली होती. त्यांची एक कथा आहे. त्यांचा मुलगा एक अमेरिकेत होता आणि गदिमाला अर्धांग वायू झाला. बागेमध्ये बसलेले होते. मुलगा आला, म्हणाले, दादा तुम्ही ज्या रामाचं चरित्र लिहिलं, एवढं रामायण लिहून सुद्धा तुम्हाला अर्धांग झाला. अरे म्हणे, भाऊ माझा राम सुद्धा दुःख भोगण्याकरता अवतार घेतला होता म्हणे. असं सांगितलं होतं स्वतःच्या मुलाला. पण असं नाही म्हटलं की देवाने मी एवढं करून सुद्धा मला ही व्याधी दिली, असं नाही बोलले. कारण विचारवंतांचे विचार विशाल असतात. ही व्याधी जी आहे ना, ही प्रारब्ध कर्माची.
काही झालं असेल म्हणे माझ्या हातून, त्यामुळे मला भोगावं लागलं. म्हणजे सुखाने व्याधी अनुभवत होते, दुःखाने नाही. सुखाने ज्ञानी होते म्हणून सुखाने. नाही तर देवावर आरोप करतो आपण, काय तुम्ही चांगलं केलं, इतके दिवस त्याच्याकडे येता आणि अजून माझं काम होत नाही. पण आपण जर जंगेल लोखंड असेल आपलं, तर त्याला मोठ्या भट्टीत टाकावं लागेल. दैव ज्याचे दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कोणाच्या हातात काही नाही, त्यावेळा तू धन्य आहे. मी राज्याचा त्याग करू शकत नाही आहे, कष्टप्रद आहे. निषाद राजा, मला आशीर्वाद दे की माझ्या प्रयत्नाला यश आलं पाहिजे, राम गादीवर बसले पाहिजे आणि मी वनात पाहिजे. कारण राम वचन मोडणार नाही आहे, सत्यवचनी आहे, एक बाणी आहे. त्यांचा बाण गेला म्हणजे काम झालं. आणि तो परत येऊन भाज्यात राहतो, काम करून परत येतो. तू मी कष्टपद वनात राहील आणि रामाची अक्षय कीर्तीचा प्रचार करेल. भरतानं अशा प्रकारे तेवढ्या वेळात रात्र संपून गेली आणि सूर्याचा प्रकाश उदयाला आला, म्हणजे अरुणोदय झाला. सगळी रात्र निघून गेली. दोघांची दृष्टी धर्मावर होती म्हणून भरत महाराज जे शोक करत होते त्यांना निषाद राज म्हणाला, तुम्ही शोकाला बाजूला करा ना. अहो, त्यांच्याजवळ गेल्याबरोबर निर्णय होईल. तिची खात्री आहे रामचंद्रांची निषादाला. रामापुढे गेल्याबरोबर निर्णय होईल, आपण काहीच करायचं नाही. भरता तू खाली मान घालून जा. मला सखा म्हणून टाकलं, मला सखा म्हणून. भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये मला त्यांच्या जवळ बसायला मिळालं. आणि तू इतकी चिंता करतोय, शोक करू नको. देवाला भेटायला जाताना शोक करायचा नाही. म्हणून आपण घरात कोणी वारलं की सगळी मंडळी देवळात का घेऊन येतात, तर शोकाची कडुलिंबाचा पाला चाव हो गुळणा करून आजपासून हे सगळं शोक बी सोडून दे. मार्गाला आपल्याकडे तरी 10 दिवस पळतात, पण हे माहेश्वरी समाजामध्ये उठावणा केला की कुलप उघडा, दुकान उघडायला लावून दिले. आपला कधी तिसऱ्या दिवशी बाहेर बाप मेला तर काही डोकं नाही, नंतर फिरतोय लगेच दुकान एकच जण गेले राहतो, बाकीचे दुकान उघडे व्यवहार. तिसऱ्याच दिवशी उठावणा झाला की लगेच समाज किल्ली देतो. कारण व्यवस्था अवलंबून आहे ना त्याच्यावर. आपला कधी मुंबईचा भाऊ राजा नसेल, त्याला का बापाचा आहे का लगेच बोलायला पाहिजे. आपण एक भाऊ बसला ना घरी रे, एक भाऊ बसलाय. प्रत्येक समाजातली काही गोष्टी चांगल्या आहेत, आपण सगळ्यांना निंदनीय समजतो. कारण तुम्ही कामाला लागल्याशिवाय दुःख विसरत, दुःख विसरण्याकरता कामाला लागा. हे समाजाला समजवलं पाहिजे. काही मुलांची परीक्षा असते, वडील वारल्याबरोबरही परीक्षेला जाणं बोल परीक्षा आहे ती, दुःख करत बसून चालत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. धर्मावर ज्याची दृष्टी आहे महात्मा भरता, तो शोकाला योग्य नाही. दशरथ राजानं मला धर्म सांगितला आहे. म्हणजे कोणता?
राजधर्म. आपले पंतप्रधान नाही का त्या दिवशी आई लिहिल्यावर लगेच डाक बंगल्यात गेले, गावाला सुरुवात केली. लोक म्हणतात तो अरे त्या माणसाला असं करून चालेल ना, असं काय लगेच सुरुवात झाली. कोणाला काही करतो असं अंत्ययात्रेत गेले, आईला ठेवलं, सगळं केलं. त्यांच्या आईला या पोरांनी शिव्या दिल्या. असं गूढ बुद्धी असते, असं नाही करायचं. त्याच वेळेला या मोठ्या लोकांनी त्या पोरांना आहे बोलायला पाहिजे होतं, पण बोललो नाही कोणी. विरोध्यांनी सुद्धा बोलायला पाहिजे, हे बोलणं योग्य नाही. पण कसं आहे विरोध करतो. म्हणून ते म्हणतात धर्मदृष्टी क्षत्रियाला. आपल्याकडे नाही का लग्न कोंडाण्याचं का निघून गेलंय, लग्न होईल नाही, धर्मदृष्टी आहे. मागच्या वर्षी तो नवरदेव लग्न लागलं आणि लगेच तिकडे वार सुरू झाला. तो गाडीत बसला, तो लोकांना बायकोला सासऱ्याला हात करतो, आनंदाने हसतोय तो, आणि बाकीचे रडता येतात. तो चालला गेला. क्षत्रियाला जीवन व्यक्तिगत नाही. निषाद. आता कारण भरत काय मामाच्याच घरी वाढलेला होता जास्त, त्यामुळे हे ज्ञान नाही आलेलं. ज्या बाईला जास्ती आता कसं माझं बाण सुटतो, ज्या बाईला वारंवार माहेरचं कौतुक असतं ना त्यांना संस्कार लागत होते. कारण या घराची परंपरा आणि त्या घराची परंपरा यात फरक असतो. तिकडे असं आहे, तिकडे असं आहे. मग एक दिवशी ती सासून म्हणतो काय का तिकडे असं सांगू नये, आणि असंही सांगू नये की खूप धान्य झालं आहे. मग सासू म्हणते घेऊन येते कुठं, हे बी सांग बडबड करून नाही रिकामी. कारण कुठे कुठे मोह होऊन जातो. उलट सांगितलं पाहिजे काही आणू नको, आपल्या घरी आहे त्याच्यात निभाव, अशी सवय लावा पाहिजे ना. म्हणजे चुकीचे काम करण्याची प्रवृत्ती होणार नाही. कारण चुकीच्या कामाने प्रवृत्ती बिघडत जाते, आणि प्रवृत्ती बिघडली की खालच्या थराला पोहोचायला वेळ लागत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली लिहिते प्रवृत्तींच्या निवृत्ती कार्यो. प्रवृत्ती जशी निवृत्तीकडे जाईल तसे कार्य सफल होतील. धर्मदृष्टी. कैकेयी कुमार अतिशय दुःख, त्याच्यावर जसा काही पर्वत पडला की हा मनुष्य आपल्या वडिलांकडून इतका हुशार झाला आणि आपल्या घरामध्ये अंधार. हे असा अंधार की मोठ्याला वनात पाठवायचं, लहानाला देवळाचं दुःख करायला. म्हणजे निषाद राजानं व्यवस्थित सांगितल्यावर सुद्धा त्याला आपल्यात जे चूक आहे त्याची जाणीव झाली. तेव्हा निषाद राज पुढे सरकले, भरताला धरलं आणि आलिंगन आणि सांगितलं भरत महाराज जे घडून गेलंय ना त्याच्याबद्दल शोक करण्यापेक्षा आपल्याला काय घडवायचं आहे याच्याकडे लक्ष ठेवा. तिथे जा, राम जे आज्ञा देतील त्या आज्ञेप्रमाणे वागा, जगात तुमची कीर्ती होईल. निषाद भविष्य करता होता का नाही, पण सत्य सांग. तिथे जा, ते म्हणतील येतो येऊ द्या, नाही यायचं नाही येऊ द्या, ते नाही. अशा प्रकारे दुःख करू नका. मानसिक चिंतेनं मनुष्य पीडित झाल्यावर
त्याच्याकडून सत्याचं पालन होत नाही. काय उत्तर? मानसिक चिंतेनं पीडित झालेला मनुष्य सत्याचं पालन करायला अडथळे निर्माण, म्हणून कोणाच्याही मनाला चिंता आणि क्लेश होईल असं बोलू. म्हणून देवाचा एक मंत्र आहे, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. कोणी कोणाला सांगितला? कुंती नेहमी हा मंत्र म्हणत होती. आणि जेव्हा उत्तरेने सांगितलं की मला त्रास होतोय, तुम्ही कसं सहन केलं इतकं दुःख, म्हणे मान मंत्र प्रणत क्लेश नाशाय ते ब्रह्मास्त्र परत फिरून गेलं आणि परीक्षिताचा जन्म झाला. पण परीक्षित रडेना, परीक्षित रडत नव्हता. बाळ रडल्याशिवाय जिवंत राहत नाही, म्हणून तो जन्मल्यावरून रडला पाहिजे, टहा बोलला पाहिजे त्याने. बाकीचे हसतात आणि तो रडतो. तर भगवंताने सांगितलं हा रडत नाही. मी जर धर्माकरता असत्य मार्ग केला असेल तर हा देवाने सुद्धा उलटी सुलटी कामं केले, पण कशा करता गेले? धर्मरक्षा करणे. कारण ज्या वेळेला दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली, तो अधर्म होता आणि तेवढ्यात बलराम दादा आले. तुम्ही काय रे? म्हणे नाही. म्हणे तू अधर्म शिकवतोय अर्जुनाला. म्हणे नाही दादा, मी ज्याने जसं केलं असेल त्याला तसं देतो. म्हणे काय केलं माझ्या दुर्योधनाने? तुमच्या दुर्योधनाने सभेमध्ये द्रौपदीला काय दाखवली होती? बलराम दादा तू गंदी होती. मी चुकीचं केलं नाही. तो काय व्हायचं? देवाचा रथ खाली झाला तर धर्माचा रथ वरती झाला तर, कारण धर्म श्रेष्ठ आहे. मी अधर्म केला पण धर्माच्या रक्षणाकरता केला आहे. भगवान म्हणतात, काही लोक म्हणतात देवनी कुठं बोलले मग, असा आपला सुखदेव म्हणतो. देव खोटं नाही बोलले का? असं नाही. देव कशा करता खोटं बोलले? आपल्याला खोटं कुठे बोलावं हे सांगितलंय ना. आता एखाद्या मुलीचा कोणी साखरपुडा झाला का ती मुलगी कशी आहे, माझा तर असं काही घरगुती संबंध नाही असं बोलून तो सगळं. पण तिथे खरं बोलत नाही, तो बोललं तर लग्न म्हणून जाईल. काही काही लोक काय म्हणतात सगळं तुमचं झालं पण चालला जातो. तो पण आणि परंतु, पण आणि परंतु हे शब्द काय करतात? माणसाला संशयात टाकून देतात. तुमचा पगार वाढवला असता पण बस. मग तू विचारतो पण तरी बाबा तू उशिरा येतो ना म्हणून वाढवलं. नेहमी उशिरा येणाऱ्याला साहेब वेगळंच काम सांगतो. तिचा मारतच पाहिजे चकडा तिकडे असे. आणि हुशार माणसाला असं मुद्द्याचं काम देतो पटकन होऊन जातं, कारण त्यांना अनुभव असतो. म्हणून त्यावेळेला परिवारासहित एकाग्र चित्तानं निषादानं गुहकानं भरताला समजवलं आणि आश्वासन दिलं. भरत महाराज आपणही महात्म्य आहात. लक्ष्मणाचा सद्भाव लक्षात ठेवा. लक्ष्मण भावाच्या रक्षणाकरता धनुष्य घेऊन सदैव सज्ज असे. निषादराज सांगताय लक्ष्मणामध्ये सद्भाव होता. रात्रभर मी आणि लक्ष्मण या गोष्टी करत राहिलो. लक्ष्मणानं मला रामाचं प्रेम जास्त दिलं की राम कसे आहे. एका रात्रीतून मला रामाचं प्रेम मिळालं ते लक्ष्मणाकडून. दुसरा विषय झाला, आज जसे आपण गप्पा मारतोय ना रात्री, असं लक्ष्मण गप्पा मारतो. 14 वर्ष झोपणार नाही भरत महाराज. लक्ष्मण 14 वर्ष मी सत्य राहणार आहे. कारण या गोगात सांगलं होतं की तुमची गवताची शय्या गेली तुम्ही झोपून जा, मी सगळं सांभाळेल. म्हणे नाही, मी 14 वर्ष झोपणार नाही. त्या दिवशी मला लक्ष्मणाचा सत्संग घडाला
आणि माझे जे काही लक्षणं होती कशी की जी माझ्या राजपदाला शोभत नव्हती ती लक्ष्मणाने काढून टाकली. कृष्णार्पण. सत्यगुरु राय कृपा मज केली सापडले वाटे जाता गंगा स्नान भोजना मागती पावशेर पडिला विसर